नमस्कार मित्रांनो, अनुभव स्टडीमध्ये सर्वांचं स्वागत. नाद वर्दीचा या सिरीजमध्ये आपण परत एकदा भेटत आहोत. भाग 30वा घेऊन आणि हा देखील भाग नेहमीप्रमाणे इम्पॉर्टंट ठरणार आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत पूर्णतः बघायचा आहे. रोज रात्री 9:30 वाजता तुम्हाला हे लेक्चर मिळत राहतील. खास मुंबई आणि पुण्यासाठी तर असणारच आहे. याच्याशिवाय तुम्ही भविष्यातील कोणतीही स्पर्धा परीक्षेची तयारी करत असाल तर हे लेक्चर तुम्हाला खूप खूप गरजेचं आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत नक्कीच बघायचा आहे. जे विद्यार्थी नवीन असतील, आपल्या ह्या चॅनलवरती पहिल्यांदा आले असतील, त्यांनी आपल्या ह्या चॅनल एकदा सबस्क्राईब करून ठेवा. कारण अशाच प्रकारची माहिती आपण आपल्या चॅनलवरती रोज बघत असतो. आणि शक्य झालं तर तुमच्या मित्रापर्यंत शेअर करायचा व्हिडिओ आणि व्हिडिओला लाईक करायला बिलकुल विसरायचं नाही. चला, आणि जो आपला डेली करंट अफेअरची बॅच आहे, ही करंट अफेअरची बॅच कोणी घेतलं नसेल तर कमेंट बॉक्समध्ये लिंक आहे, त्याच्या ॲप्लिकेशनची लिंक आहे किंवा आपल्या ह्या डेली करंट अफेअर बॅचची लिंक आहे. जी के आणि जी एस दोन्ही छान पद्धतीने सुधारतं तुम्हाला, हे तुम्हाला घ्यायचं आहे. आणि ज्यांनी आपलं पुस्तक घेतलेलं नसेल अजून पण, राजगुरू नावाचे स्पर्धा परीक्षा ग्रंथ पुस्तक आहे, 20,000 प्लस स्टॉकला. तुम्ही घेतला नसेल तर जरूर घेऊ शकता. आणि या नंबरवरती तुम्ही मेसेज करा. पुस्तक जर तुम्हाला घरपोच पाहिजे असेल तर 87 88 43 66 99 वरती पुस्तकाचं डेमो तुम्हाला अगोदर पाहायला भेटेल. डेमो बघून घ्या. आवडलं तर पुस्तक नक्कीच खरेदी करा, नसेल तर काही हरकत नाही. कारण या पुस्तकामध्ये तुम्हाला एवढी सारी कंटेंट तुम्हाला भेटणार आहे. तुम्ही अनुक्रमिका बघून घ्या, तुम्हाला नक्कीच पुस्तक आवडेल. आणि तुम्ही ज्या ठिकाणी राहताय त्या ठिकाणी जर हे बुक स्टॉल असतील समोरचे, तर नक्कीच तुम्ही या ठिकाणी पण जाऊन घेऊ शकता. शिवगंगा बुक स्टॉल आहे सोलापूरमध्ये, शीतल बुक स्टॉल उमदी आहे, वरद आहे, सचिन बुक सेंटर आहे, त्यानंतर उदय बुक सेंटर, हे सर्व संभाजीनगरमध्ये येतात. त्यानंतर नागपूरमध्ये आणि भंडारामध्ये हजारे बुक सेंटर आहे, स्टडी कट्टा आहे नागपूरमध्ये, ज्युपिटर आहे पुण्यामध्ये, आणि राजधानी बुक सेंटर आहे आपल्या सातारा जिल्ह्यामध्ये. तुम्ही ज्या ठिकाणी राहताय, तुम्हाला जे जवळ पडतं त्या ठिकाणी जाऊन तुम्ही डायरेक्ट पुस्तकाच्या दुकानातून पण तुम्ही पुस्तक घेऊ शकता. जरी तुम्हाला कुठं अवेलेबल नाही झाले तर तुम्ही ह्या मेसेजवरती, या नंबरवरती मला मेसेज करायचं आहे, व्हॉट्सअप मेसेज करायचं आहे. ओके, चलो घ्या आता पहिला प्रश्न घ्या बरं. चला पटकन लाईक करा पहिल्या व्हिडिओला. कोकण रेल्वे मार्गावरील एकूण 68 स्थानकांपैकी महाराष्ट्रात किती स्थानके आहेत? ठीक आहे, एकूण 68 आणि किंवा 69 जरी स्थानिक म्हटलं तर काही हरकत नाही. तर एकूण किती स्थानके आपल्या महाराष्ट्रामध्ये येतात? तर ते आहे एकूण 34 स्थानके येतं. डायरेक्ट तुम्ही भागीला 2 करू शकता. ओके, 34 रेल्वे स्टेशन हे महाराष्ट्रामध्ये आहेत. जी कोकण रेल्वे आहे, कोकण रेल्वे खूप महत्वाचं आहे. ठीक आहे, कोकण रेल्वेमध्ये पण कोकण रेल्वे ज्याची स्थापना 1990 मध्ये झाली होती. कोकण रेल्वे कॉर्पोरेशनची स्थापना म्हणतो मी. कोकण रेल्वे कॉर्पोरेशन अगोदर बांधण्यात आलं, म्हणजे स्थापन करण्यात आलं. त्यानंतर मग कोकण रेल्वे सुरू झालेली आहे. ठीक आहे, 1990 मध्ये ते कोकण रेल्वे कॉर्पोरेशनची स्थापना करण्यात आली. त्याचे पहिले अध्यक्ष कोण होते? फर्स्ट अध्यक्ष होते कोकण रेल्वे कॉर्पोरेशनचे, त्यांचं नाव ई श्रीधरन. श्रीधरन हे होते अध्यक्ष. म्हणून यांना कोकण रेल्वेचे जनक असे म्हणतो आपण. ठीक आहे, कोकण रेल्वे जनक म्हणून देखील यांना ओळखलं जातं. कोणाला? ई श्रीधरन यांना. आणि ज्यावेळेस 1990 मध्ये भारताचे रेल्वे मंत्री कोण होते? म्हणजे कोकण रेल्वे ज्यावेळेस स्थापन होत होतं त्यावेळेस भारताचे रेल्वे मंत्री कोण होते? तर त्यांचं नाव आहे जॉर्ज फर्नांडिस. जॉर्ज फर्नांडिस हे होते कोकण रेल्वेचे त्यावेळेस भारताचे रेल्वे मंत्री. लक्षात ठेवा, त्यांच्या कार्यकाळामध्ये कोकण रेल्वे कॉर्पोरेशन स्थापन करण्यात आले आहे. कुठे याचं हेडक्वार्टर कुठे आहे? मुख्यालय कुठे आहे कोकण रेल्वेचं? सीबीडी बेलापूरला आहे. ठीक आहे, बेलापूर नवी मुंबई या ठिकाणी त्याचं मुख्यालय IMP. नवी मुंबईला सीबीडी बेलापूर कोकण रेल्वे म्हणून मोठं भवनच आहे, मोठं इमारत तुम्ही बघून घेऊ शकता येऊन. ठीक आहे, आणि कोकण रेल्वे मग जे काही एकूण टोटल जे काही लांबी आहे ह्या कोकण रेल्वे मार्गाची एकूण लांबी किती असेल? तर ते 741 किलोमीटर आहे. आणि महाराष्ट्रातील रोहा या ठिकाणातून स्टार्ट होतं आणि रोहापासून स्टार्ट होऊन ते कुठेपर्यंत जाऊन थांबतं? तर ते एक ठिकाण आहे ठोकूर नावाचं. ठीक आहे, ठोकूर कुठे येतं? हे कर्नाटकमध्ये येतं. पुढे गेलं ना तुम्ही आणखी थोडंसं पुढं तर ते मेंगलोर आहे. मेंगलोर आहे. त्यामुळे जर ऑप्शन तुम्हाला आलं तर तुम्ही ठोकूर असेल तर ठोकूर टिक मार्क करा, नसेल तर मेंगलोर तर 100% असेल ऑप्शनमध्ये. त्यामुळे रोहा टू मेंगलोर म्हटलं तरी हरकत नाही. मेंगलोर देखील बंदर आहे खूप महत्वाचं, मंगलोर बंदर म्हणतो त्याला, मंगळूर बंदर थोडक्यात कर्नाटकमध्ये येतं. बाकी हे तुम्हाला कळालं. या कोकण रेल्वे मार्गावरील सर्वात उंच पूल कुठला असेल बा? कोकण रेल्वे मार्गावर सर्वात उंच पूल कुठला असेल? पानवल आहे. पानवल ब्रिज सर्वाधिक उंचीचा पूल आहे. त्यानंतर सर्वात मोठा बोगदा कुठला असेल? कोकण रेल्वे मार्गावर सर्वात मोठा बोगदा कुठला असेल? तर तो आहे करबुडे बोगदा. करबुडे बोगदा जो सर्वाधिक लांबीचा बोगदा आहे, सर्वात लांब बोगदा म्हणतो मी. त्यानंतर कोकण रेल्वे मार्गावरील सर्वात लांब पूल कुठला असेल? उंच पूल वेगळं आणि लांब पूल वेगळं. ठीक आहे, सर्वाधिक लांब पूल कुठला असेल तर ते होनावर ब्रिज आहे, जो शरावती नदीवरती येतं कर्नाटक राज्यामध्ये. आणि हे दोन्ही पण कुठे येतात? आपल्या महाराष्ट्रामध्ये येतात, रत्नागिरी जिल्ह्यामध्ये येतात.
एवढे सगळे पॉईंट तुम्ही कर्नाटक आपल्या कोकण रेल्वे विषयी लक्षात ठेवा, महत्वाचं आहे. ई श्रीधरन यांच्याच कार्यक्रमामध्ये मेट्रो पण सुरू झालं होतं, त्यामुळे ई श्रीधरन यांना मेट्रो मॅन ऑफ इंडिया असंही म्हटलं जातं. मेट्रो मॅन म्हणून कोणाला ओळखतात, तर ते ई श्रीधरनच आहेत. ई श्रीधरनच आहेत. हा, आणि अजून एक महत्वाचा मुद्दा, जे कोकण रेल्वे आणि कोकण रेल्वे कधी सुरू झाले बाबा, म्हणजे 1990ला कोकण रेल्वे कॉर्पोरेशन स्थापना झाली होती. ठीक आहे, 1990ला स्थापना झाली, मात्र 26 जानेवारी 1998ला काय झालं, प्रत्यक्षातरित्या कोकण रेल्वे स्टार्ट झाले आहे. ठीक आहे, कोकण रेल्वे सुरू झाली. आणि याच्यापूर्वी पहिली कोकण रेल्वे मार्गावरील पहिली फर्स्ट पॅसेंजर जे काही ट्रेन धावली, पॅसेंजर डबा किंवा पॅसेंजर रेल्वे धावलेली आहे कोकण रेल्वे मार्गावर, ते कुठे धावली, ते उडुपी टू मंगलोर. ठीक आहे, उडुपी ते मंगलोर दरम्यान 1993 मध्ये पहिली कोकण रेल्वे मार्गावरील पहिली रेल्वे धावलेली आहे. सगळे पॉईंट लक्षात ठेवा, महत्वाचे तर कोकण रेल्वे. नेक्स्ट, कोणत्या जिल्ह्यामध्ये वाळूज सेंद्रे हे औद्योगिक वसाहत आहे. ठीक आहे, वाळूज सेंद्रे म्हणतो आपण, सेंद्रा बिडकीन म्हटलं तरी काय हरकत नाही. हे येतं छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यामध्ये, पर्याय क्रमांक 1. संभाजीनगर इज राईट आन्सर, पर्याय क्रमांक 1 लक्षात ठेवा. छत्रपती संभाजीनगर याला पूर्वी औरंगाबाद असं म्हणायचे. ठीक आहे, सर्वांना माहितीच आता औरंगाबादचं नाव बदलून आपण छत्रपती संभाजीनगर छत्रपती संभाजी महाराजांच्या नावाने केलं. लक्षात ठेवा, जे खाम जी नदी आहे ना, या खाम नदीच्या काठी येतं हा वाला. आणि हा जो काही सेंद्रा बिडकीन आहे, हा कशाचा भाग आहे का, हा DMICचा भाग आहे. ठीक आहे, दिल्ली मुंबई इंडस्ट्रियल कॉरिडॉरचा एक भाग आहे, लक्षात ठेवा. DMICचा एक भाग आहे सेंद्रा बिडकीन. आणि जो काही छत्रपती संभाजीनगर आहे, खाम नदीच्या काठी तर येतं. आणि याच्यामध्ये किती तालुके असतील, ठीक आहे, 9 तालुके आहेत. संभाजीनगरमध्ये किती तालुके आहेत, 9 तालुके आहेत. पैठण आहे याच जिल्ह्यामध्ये, त्यानंतर अजिंठा वेरूळच्या लेण्या आपण याच जिल्ह्यामध्ये येतात. अजिंठा वेरूळचे जे काही लेण्या आहेत ना, ते याच जिल्ह्यामध्ये, लक्षात ठेवा. त्यानंतर आणखी लेण्या आहेत फेमस वाले, पितळखोरा लेण्या. पितळखोरा जे काही लेण्या आहेत ना, हे देखील लेणी छत्रपती संभाजीनगरमध्ये येतात. मात्र अजिंठा वेरूळच्या लेण्याला जागतिक वारसा स्थळामध्ये स्थान देण्यात आलेलं आहे. त्यानंतर छत्रपती संभाजीनगर, ठीक आहे, जायकवाडी धरण आहे. जायकवाडी धरण याच जिल्ह्यामध्ये येतो, पैठण तालुक्यामध्ये, गोदावरी नदीवरती, ज्याच्या जलाशयाचं नाव आहे नाथ सागर. ठीक आहे, छत्रपती संभाजीनगर लक्षात ठेवा. एक थंड हवेचं ठिकाण आहे म्हैसमाळ नावाचं. प्रश्न विचारतील तुम्हाला, म्हैसमाळ हे थंड हवेचे ठिकाण कोणत्या जिल्ह्यामध्ये येत असेल, तर ते आहे संभाजीनगरमध्ये. ठीक आहे, म्हैसमाळ थंड हवेचे ठिकाण, लक्षात ठेवा. IMP आहे. सगळे पण लक्षात ठेवू शकता. DMIC महत्वाचं आहे. संपूर्ण जर मी भारत म्हटलं, संपूर्ण भारतातील सर्वात लांब नॅशनल हायवे कुठला असेल, सर्वाधिक लांबीचा नॅशनल हायवे क्रमांक किती असेल, तर तो पूर्वी 7 होतं. ठीक आहे, आता नवीनचं नाव काय याचं, तर नॅशनल हायवे क्रमांक 44, जो सर्वाधिक लांबीचा आहे, जो जम्मू आणि काश्मीर श्रीनगर पासून ते कन्याकुमारीला जोडतं. जम्मू तावी ते कन्याकुमारी. ठीक आहे, लक्षात ठेवा. नेक्स्ट, पुढचा प्रश्न आहे, चायनामन धबधबा कोणत्या जिल्ह्यामध्ये येतो. एक धबधबा आहे चायनामन म्हणतो आपण त्याला. ठीक आहे, हा पेपरला पण आलेला आहे. चायनामन धबधबा हा कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे, तर तो चायनामन धबधबा आहे आपल्या सातारा जिल्ह्यामध्ये, पर्याय क्रमांक 2. सातारा या जिल्ह्यामध्ये आहे, पर्याय क्रमांक 2 लक्षात ठेवा. चायनामन धबधबा IMP आहे. चायनामन सातारा जिल्ह्यामध्ये येतो. बाकी ठीक आहे, हा पण लक्षात ठेवा. याच्या व्यतिरिक्त सातारा जिल्ह्यामध्ये ना वेण्णा नदी आहे. कुठली नदी आहे, वेण्णा नदी आहे. आणि ह्या वेण्णा नदीवरती पण एक धबधबा आहे, लिंगमाळा धबधबा. ठीक आहे, वेण्णा नदीवरती एक लिंगमाळा धबधबा आहे, हा पण पॉईंट तुम्ही लक्षात ठेवा. आणि अजून एक धबधबा सांगतो, जो सातारा जिल्ह्यामध्येच येतो, वंजराई धबधबा. वंजराई धबधबा लक्षात ठेवा, जो सर्वात उंच धबधबा आहे महाराष्ट्रातील. सर्वात उंच धबधबा कुठला असेल, वंजराई धबधबा महत्वाचं आहे IMP. बाकी ठीक आहे, चायनामन धबधबा. आणि एक धबधबा आहे सहस्त्रकुंड नावाचं. ठीक आहे, सहस्त्रकुंड धबधबा, हा धबधबा कोणत्या नदीवर कुठे येतो, सहस्त्रकुंड धबधबा हा येतो पैनगंगा नदीवरती. पैनगंगा नदीवरती कुठं, कोणत्या जिल्ह्यामध्ये, नांदेड या जिल्ह्यामध्ये तो IMP. आणखी धबधबा सांगतो मार्लेश्वर वाला. मार्लेश्वर धबधबा, हा धबधबा कोणत्या जिल्ह्यामध्ये येत असेल, मार्लेश्वर धबधबा येतो आपल्या रत्नागिरी या जिल्ह्यामध्ये. रत्नागिरी या जिल्ह्यामध्ये बरेचसे धबधबे आहेत, हे तुम्ही लक्षात ठेवायचं आहे.
जो सातारा या जिल्ह्यामध्ये एकूण किती तालुके येत असतील? सातारामध्ये एकूण तालुके येतात 11. ठीक आहे, 11 तालुके येतात. लक्षात ठेवा. सातारा याच ठिकाणी कोयना आहे ना, कोयना डॅम पण आहे. कोयना धरण, ज्याचे जलाशयाचं नाव काय असेल? शिवाजी सागर आहे. शिवाजी सागर जलाशय, कोयना नदीवरती असणारा कोयना डॅम. पुढचा प्रश्न महत्वाचा आहे. कोणत्या कलमानुसार राज्यपाल विधेयकामध्ये संमती देतात किंवा मंजुरी देतात? एखादं विधेयक असेल, विधानसभा असेल तर विधानसभा किंवा विधान परिषद असेल विधान परिषद यांनी मंजूर केलेलं एखादं बिल असेल, ठीक आहे, त्याला आपण काय म्हणतो? कायद्याचा कच्चा मसुदा म्हणतो आपण, किंवा विधेयक म्हटलं तर. या विधेयकाला जोपर्यंत राज्यपाल संमती देत नाहीत तोपर्यंत याचं रूपांतर हे कायद्यामध्ये होत नाही. मग कोणत्या कलमानुसार राज्यपाल हे त्या विधेयकाला संमती देत असतील? तर तो कलम आहे कलम 200, पर्याय क्रमांक 4. कलम 200 नुसार ते विधेयकास संमती देतात. हा पण लक्षात ठेवा. जर असाच जर मुद्दा म्हटलं मी, केंद्रामध्ये काय घडतं? ठीक आहे, केंद्रामध्ये जर लोकसभा असेल आणि राज्यसभा असेल यांनी मंजूर केलेलं जर एखादं बिल असेल, विधेयक असेल, तर हे येतात राष्ट्रपतीकडे. ठीक आहे, राष्ट्रपतीकडे. मग हे राष्ट्रपती याच्यावरती सही करतात. कोणत्या कलमानुसार सही करतात बाबा? राष्ट्रपतींना सही करण्याची अनुमती कोणत्या कलमानुसार आहे? तर 111 111 नुसार हे काय करतात? सही करतात. लक्षात ठेवा, महत्वाचं आहे. सुपर एमपी. कलम 370 काय सांगतं? जो जम्मू आणि काश्मीर आहे ना, ह्याच्याविषयीचे विशेष तरतुदी सांगण्यात आल्या होत्या कलम 370 नुसारच. कलम 124 काय सांगतं? कलम 124 हे सांगतं की सुप्रीम कोर्ट आहे. ठीक आहे, सुप्रीम कोर्टाची काय स्थापना केली जाते किंवा सर्वोच्च न्यायालयाची काय स्थापना आहे ते कलम 124 नुसारच आहे. IMP लक्षात ठेवा. बाकी ठीक आहे. राज्यपालासंबंधित कोणतं कलम असेल? भारतीय राज्यघटनेतील जे राज्यपाल आहेत, राज्यपालांसंबंधित भारतीय राज्यघटनेत कोणतं कलम असेल? तर तो कलम 153. कलम 153 आहे. लक्षात ठेवा. राज्यपाल यांच्याविषयीचे तरतुदी. जे सध्या महाराष्ट्राचे राज्यपाल कोण असतील? तर तिथं CP राधाकृष्णन. ठीक आहे, हे तर सध्याचे महाराष्ट्राचे राज्यपाल आहेत. आणि बाकी ठीक आहे, भारतातील पहिली महिला, ठीक आहे, संपूर्ण भारतातील पहिली महिला म्हणतो मी, फर्स्ट महिला राज्यपाल कोण असतील? संपूर्ण भारतातील पहिली महिला राज्यपाल आहेत सरोजिनी नायडू. सरोजिनी नायडू आहेत संपूर्ण भारतातील पहिली महिला राज्यपाल. आणि महाराष्ट्राचे पहिले राज्यपाल कोण होते? फर्स्ट वाले, त्यांचं नाव आहे श्रीप्रकाश. आणि महाराष्ट्रातील पहिली महिला राज्यपाल कोण होत्या? विजयालक्ष्मी पंडित. हे सर्व पॉईंट लक्षात ठेवा, महत्वाचे आहेत. नेक्स्ट, नागरशैलीची मंदिरे कोणत्या आकारात असतात? नागरशैली म्हणजे उत्तरेकडची जी का मंदिर शैली आहे ती नागरशैली आहे, आणि दक्षिणेकडची जी आहे ना त्याला म्हणतो आपण द्रविडियन शैली. ठीक आहे, मग नागरशैलीमधील जे मंदिर आहेत ते कोणत्या आकारामध्ये असतील? तर ते चतुष्कोनी असतात. पर्याय क्रमांक 2. चतुष्कोनी लक्षात ठेवा, महत्वाचं आहे. नागरशैली. आणि एक मंदिर खूप फेमस असायचे, हेमाडपंथीवाले. हेमाडपंथी मंदिरे. आता ही हेमाडपंथी मंदिरे जे एक कवी होते, कवींचं नाव आहे हेमाद्री, यांनी हे मंदिर बनवले होते त्यांच्या कार्यकाळामध्ये, म्हणून त्याला हेमाडपंथी मंदिरे असे म्हणतात. जे सोलापूरमध्ये किंवा साऊथला शक्यतो बऱ्यापैकी आहेत मंदिरे ही. हेमाद्रीचं एक पुस्तक पण आलं होतं बघा, कवी हेमाद्रीचं बुक पण आहे खूप महत्वाचं, चतुर्वर्ग चिंतामणी नावाचं. चतुर्वर्ग चिंतामणी नावाचे एक पुस्तक आहे. हे पुस्तक यांचंच आहे, कवी हेमाद्री यांचंच आहे. लक्षात ठेवा. नेक्स्ट, आणि ठीक आहे, चलो. पोलीस प्रशासनातील सर्वात कनिष्ठ पद कुठलं असेल? कनिष्ठ कळतं म्हणजे तिथून पोलीस प्रशासनात चालतं, सुरुवातीमध्ये एकदम बेसिक, एकदम खालचं पद. ठीक आहे, याचं बऱ्यापैकी तयारी करत असतात. पोलीस शिपाई, पर्याय क्रमांक 1. पोलीस शिपाई आहे. आणि सर्वोच्च पद कुठलं असेल बाबा? सर्वात उंच, सर्वात वर असलेलं पद कुठलं असेल? तर त्या पोलीस महासंचालक. पोलीस शिपाईच्या नंतर सर्वात वरचा आहे पोलीस महासंचालक. लक्षात ठेवा. सध्या कोण असतील? रश्मी शुक्ला बनलेले आहेत, नवीन परत एकदा बनले तर रश्मी शुक्ला. संजय वर्मा होते, त्यांच्या ठिकाणी परत रश्मी शुक्ला बनलेले आहेत. लक्षात ठेवा, हा पॉईंट महत्वाचा आहे, लेटेस्ट वाली न्यूज आहे. बाकी सर्वोच्च पद महासंचालक आहे आणि पोलीस शिपाई आहे. ठीक आहे, शिपाईच्या वर कोण असतो? हवालदार असतो, नाईक असतो. ठीक आहे, नाईक असतो. नाईकच्या वर कोण असतो? हवालदार असतो. त्यानंतर असं जे पदांचे जे आहे ना ते वाढत, APSI असतो, त्यानंतर PSI असतो, त्यानंतर API आहे, त्यानंतर PI आहे.
ठीक आहे, असे वाढत जातात, लक्षात ठेवा. नेक्स्ट, भारतातील सर्वात मोठे वस्तू संग्रहालय कोणत्या ठिकाणी आहे? त्याला आपण म्युझियम म्हणतो, पण इंडियन म्युझियम, खूप मोठं म्युझियम वस्तू संग्रहालय कोणत्या ठिकाणी आहे? तर हे आहे कोलकाता या ठिकाणी, पर्याय क्रमांक 4. कोलकाता, जे की पश्चिम बंगालची राजधानी आहे कोलकाता, आणि कोलकाता हे हुगळी या नदीच्या काठी येतं. हा पण पॉईंट लक्षात ठेवा, महत्वाचा आहे. पश्चिम बंगालमध्ये शांती निकेतन पण आहे बघा. ठीक आहे, शांती निकेतन पण आहे, जे एकमेव आहे, संपूर्ण जगातील एकमेव हे जिवंत जागतिक वारसा स्थळ आहे, जिवंत वर्ल्ड हेरिटेज साईट आहे शांती निकेतन, लक्षात ठेवा, जे पश्चिम बंगालमध्येच येतो. पश्चिम बंगालचे काही मुख्यमंत्री आहेत ना, कोण आहेत सध्या? तर ते येतं पश्चिम बंगालचे मुख्यमंत्री ममता बॅनर्जी. ममता बॅनर्जी हे येतं पश्चिम बंगालचे मुख्यमंत्री, लक्षात ठेवा. राजधानी कोलकाता आहे, आणि कोलकाता याच ठिकाणी ज्यूट बोर्ड ऑफ इंडियाचं देखील मुख्यालय आहे. ठीक आहे, म्हणजे थोडक्यात ताग मंडळाचं किंवा ज्यूट बोर्ड ऑफ इंडियाचं मुख्यालय याच ठिकाणी येतो. ज्यूट बोर्ड ऑफ इंडियाचं मुख्यालय कोलकाता याच ठिकाणी तो, लक्षात ठेवा. सर्वात मोठे वस्तू संग्रहालय, आणि पुणे या ठिकाणी राजा केळकर वस्तू संग्रहालय आहे. राजा केळकर वस्तू संग्रहालय असू द्या, किंवा महात्मा फुले यांच्या नावाने वस्तू संग्रहालय आहे. ठीक आहे, महात्मा फुले यांच्या नावाने वस्तू संग्रहालय कुठं आहे? हे पुण्यामध्येच येतो. त्यानंतर भांडारकर संग्रहालय आहे, भांडारकर प्राच्यविद्या मंदिर म्हणतो आपण त्याला, भांडारकर संग्रहालय, हे सर्व कुठे येतात? हे पुण्यामध्ये येतात, लक्षात ठेवा. शिवाजी संग्रहालय कुठे येतो? छत्रपती शिवाजी महाराज म्युझियम, छत्रपती शिवाजी म्युझियम कुठं आहे? हे आपल्या मुंबईमध्ये येतो. ठीक आहे, आणि दिल्लीमध्ये कोणतं संग्रहालय असेल? तर तो आहे पंतप्रधानाचे संग्रहालय. पंतप्रधानाचे संग्रहालय हे कुठे येतो? हे येतो दिल्लीमध्ये, जे नवीन स्थापन झालेलं आहे, लक्षात ठेवा. मग सर्व IMP पॉईंट आहेत. आणि ठीक आहे, बाकी जो कोल्हापूर आहे, कोल्हापूरमध्ये शाहू पॅलेस आहे. कोल्हापूरमध्ये कुठल्या येतं? 2 पॅलेस, लक्षात ठेवा. एक आहे शाहू पॅलेस आहे, दुसरा आहे शालिनी पॅलेस. हे 2 पण तुम्ही कोल्हापूरमध्ये लक्षात ठेवायचं आहे. नेक्स्ट, कोणते पीक हे बहुपीक आहे, बहुहंगामी आहे, म्हणजे वेगवेगळ्या हंगामामध्ये येतं असं पीक कुठलं असेल? तर तो आहे सूर्यफूल, पर्याय क्रमांक 1. सूर्यफूल वेगवेगळ्या हंगामामध्ये येतं, लक्षात ठेवा. सूर्यफूल ज्याला सनफ्लॉवर म्हणतो आपण, त्याचे तेल वगैरे तेल पण असतात बाजारामध्ये, आणि सूर्यफूल सगळ्यांना माहिती असेल. ठीक आहे, लक्षात ठेवा, IMP आहे. आणि कर्नाटक हा सूर्यफुलाच्या उत्पादनामध्ये नंबर 1 वरती असतो, लक्षात ठेवा. सूर्यफूल पीक बहुहंगामी आहे, कोणत्याही हंगामामध्ये घेतो आपण. तसं केळी वगैरे आहेत, बरेचसे पीक आहेत, परंतु सूर्यफूल लक्षात ठेवायचं आहे. नेक्स्ट, पाणीवाले बाबा म्हणून कोणाला ओळखले जाते? ठीक आहे, पाणीवाले बाबा म्हणतो पण, कोणाला म्हणतो पण? हे व्यक्ती आता ज्यांना आपण पाणीवाले बाबा, याचा अर्थ वॉटर मॅन ऑफ इंडिया म्हणतो मी. ठीक आहे, वॉटर मॅन ऑफ इंडिया म्हणजेच पाणीवाले बाबा कोण असते? त्यांचं नाव आहे डॉक्टर राजेंद्र सिंग, पर्याय क्रमांक 4. आणि हे कुठले येतं? हे राजस्थानचे येतं. जिथं पाणी नाही त्या ठिकाणी पाणी आणण्याचं काम डॉक्टर राजेंद्र सिंग यांनी केलेलं होतं, लक्षात ठेवा. त्यामुळं त्यांना पाणीवाले बाबा असं म्हटलं जातं. IMP आहे पाणीवाले बाबा. बाकी डॉक्टर राजेंद्र सिंग, बाकी ठीक आहे, लक्षात ठेवा एवढं पॉईंट. हां, आणि जे काही मॅन ऑफ इंडिया आहेत ना, एक थोडक्यात सांगतो थोड्यामध्ये. ठीक आहे, फॉरेस्ट मॅन ऑफ इंडिया कोणाला म्हणतात सांगा? त्यानंतर मिसाईल मॅन ऑफ इंडिया कोणाला म्हणतात? त्यानंतर मिसाईल वुमन ऑफ इंडिया कोणाला म्हणतात? मिसाईल वुमन ऑफ इंडिया कोणाला म्हणतात? त्यानंतर फॉरेस्ट मॅन ऑफ इंडिया, मिसाईल वुमन ऑफ इंडिया, मिसाईल मॅन ऑफ इंडिया. त्यानंतर ठीक आहे, रॉकेट मॅन ऑफ इंडिया, रॉकेट वुमन ऑफ इंडिया सांगा. रॉकेट मॅन ऑफ इंडिया पण सांगा, आणि रॉकेट वुमन ऑफ इंडिया कोण आहेत? ठीक आहे, रॉकेट मॅन ऑफ इंडिया. त्यानंतर सॅटेलाइट मॅन ऑफ इंडिया कोण आहेत? सॅटेलाइट मॅन ऑफ इंडिया कोण असतील भारताचे? हे 2-3 पॉईंट आहेत. चला आन्सर चेक करा. फॉरेस्ट मॅन ऑफ इंडिया कोणाला म्हणतो पण? हे तर जाधव पायंग यांना म्हणतो फॉरेस्ट मॅन ऑफ इंडिया. मिसाईल मॅन ऑफ इंडिया तर APJ अब्दुल कलाम यांना म्हणतो मिसाईल मॅन ऑफ इंडिया. मिसाईल वुमन ऑफ इंडिया टेसी थॉमस आहेत, मिसाईल वुमन ऑफ इंडिया. त्यानंतर रॉकेट मॅन ऑफ इंडिया कोण असतील? K. शिवन आहेत.
के-शिवन रॉकेट मॅन ऑफ इंडिया. आणि रितू करिधल हे आहेत रॉकेट वुमन ऑफ इंडिया. सॅटेलाइट मॅन ऑफ इंडिया कोण असतील? युवा राव सॅटेलाइट मॅन ऑफ इंडिया. सगळे पॉईंट लक्षात ठेवा, महत्वाचं आहे. आणि शांती पुरुष म्हणतो आपण लालबहादूर शास्त्री यांना. ठीक आहे, लालबहादूर शास्त्री काय म्हणतो आपण? शांती पुरुष असंही म्हटलं जातं. आमिर खान यांनी पाणी फाउंडेशनची स्थापना केली होती. ठीक आहे, पाणी फाउंडेशन आमिर खान. नेक्स्ट, गुगल क्रोम कोणत्या वर्षीचा आहे? गुगल क्रोम जे गुगलचं आहे, क्रोम आपण जे सर्च करतो ना, हे काय? हे एक सर्च इंजिन आहे. ठीक आहे, हे एक सर्च इंजिन आहे गुगल क्रोम. जिथं आपण काही सर्च वगैरे करून आपण कोणत्याही गोष्ट वगैरे बघू शकतो. सर्च इंजिन आहे गुगल क्रोम नावाचं, जे सुरू झालं होतं 2008 मध्ये. पर्याय क्रमांक 2. 2008 मध्ये गुगलने सुरू केलं होतं. लक्षात ठेवा, गुगल खूप महत्वाची, खूप मोठी संस्था आहे गुगल. आणि जे गुगलची पॅरेंट कंपनी कुठली असेल? अल्फाबेट आहे. ठीक आहे, जे अल्फाबेट आहे ना, अल्फाबेट चालवतं गुगलला. ऍक्च्युअली अल्फाबेट गुगलला चालवतं. आणि लक्षात ठेवा, ठीक आहे, हे असं पाहिजे. अल्फाबेट गुगलला चालवतं. अल्फाबेट इंक नावाची संस्था. लक्षात ठेवा. आणि ह्या दोन्हीचे पण CEO एकच आहे सध्या. कोण असतील? सुंदर पिचई आहेत. सुंदर पिचई हे सध्या दोन्हीचे पण एकच CEO येतात, सुंदर पिचई. लक्षात ठेवायचं आहे, गुगलचे पण आणि या ह्याचे पण. आणि ह्या गुगल माझ्या मार्फत चालतं यूट्यूब, जिथं सध्या तुम्ही लाईव्ह आहात. ठीक आहे ना, यूट्यूब आहे. ठीक, यूट्यूब. मग यूट्यूब कधी सुरू झालं होतं? 2005चं यूट्यूब आहे. लक्षात ठेवा. आणि यूट्यूबचे CEO कोण असतील? तर ते तर नील मोहन हे तर यूट्यूबचे CEO. पॉईंट टू पॉईंट लक्षात ठेवा, महत्वाचं. 2008 ला सुरू झालं होतं गुगल क्रोम. जसं आणखी एक पण असतो मोझिला फायरफॉक्स आहे. ठीक आहे, मोझिला फायरफॉक्स देखील एक सर्च इंजिनच आहे. पुढचा प्रश्न, मकर वृत्ताला 2 वेळेस छेदणारी नदी कोणती आहे? कुठलं हे? मकर वृत्ताला 2 वेळेस छेदणारी नदी. बघा, आपल्याकडे 3 वृत्त येतं. एक आहे विषुववृत्त. ठीक आहे, आपल्याला 3 वृत्त येते. एक आहे विषुववृत्त, त्यानंतर आहे कर्कवृत्त आणि दुसरं आहे मकर वृत्त. ठीक आहे, मकर वृत्त. असे 3 वृत्त आहेत: विषुववृत्त, कर्कवृत्त आणि मकर वृत्त. मग हे जे 3 आहेत ना, हे तिन्हीला छेदणाऱ्या नद्या कुठले असतील? विषुववृत्ताला 2 वेळेस छेदणारी नदी कुठली असेल? तर ते आहे कांगो नदी आहे. ती 2 वेळेस छेदते. कर्कवृत्ताला 2 वेळेस छेदणारी नदी कुठली असेल? तर ते आहे कर्कवृत्ताला मही नदी आहे. आणि मकर वृत्ताला कुठली असेल? तर ते आहे लिंपोपो नदी. आता तुमच्या समोर ऑप्शन आहे, मकर वृत्त विचारलंय, त्यामुळे ऑप्शन क्रमांक 3 लिंपोपो. ह्या 2 वेळा छेदणाऱ्या नद्या. लक्षात ठेवा, 2 वेळा छेदणाऱ्या नद्या आहेत, छेदतात 2 वेळा. मग ते बघा, मग आता हे जे आहेत ना, हे कांगो आणि हे लिंपोपो, हे दोन्ही पण नद्या कुठे येतात? कांगो आणि लिंपोपो हे दोन्ही पण नद्या आफ्रिका खंडामध्ये येतात. आणि जे काही कर्कवृत्त आहे, ठीक आहे, तर ती आपल्या भारतामध्ये येते. मही नदी भारतामध्ये आहे, गुजरातमध्ये 2 वेळेस छेदते. लक्षात ठेवा, महत्वाचं आहे. जेवढे पण आपले रेखावृत्त असतील. आणि अच्छा, इथं होयांगो नदी आहे. होयांगो नदी ह्याला पीत नदी असंही म्हणतात, आणि ह्यालाच म्हणतात चीनचे दुःखाश्रू. होयांगो नदीला चीनचे दुःखाश्रू असंही म्हटलं जातं. लक्षात ठेवा. बाकी जे अक्षवृत्त आहेत ना, अक्षवृत्त एकूण किती अक्षवृत्त असतील? एकूण 180 अक्षवृत्त येतं. लक्षात ठेवा, एकूण टोटल 101. जर अक्षवृत्त म्हटलं तर 181 करा. ठीक आहे, 2 ध्रुव पण आले ना, वरचे खालचं पॉईंट टू पॉईंट धरलं तर. ठीक आहे, 90 आणि प्लस 1 विषुववृत्त, असे 181. आणि रेखावृत्त किती असतील? म्हणजे टोटल एकूण रेखावृत्ताची एकूण संख्या आहे 360. 360 हे 2 पॉईंट महत्वाचे लक्षात ठेवा. नेक्स्ट, रवांडा या देशाची राजधानी कोणती आहे? रवांडा एक आफ्रिका खंडामध्ये येणारा देश हा. ठीक आहे, आफ्रिका जो खंड आहे ना, या आफ्रिका खंडामध्ये येणारे देश आहे एक रवांडा. आणि रवांडाची राजधानी कुठली असेल? किगाली आहे. पर्याय क्रमांक 1 किगाली. रवांडाची राजधानी किगाली आहे. डकार ही कोणत्या देशाची राजधानी आहे? सेनेगल. कुठला आहे? सेनेगलची राजधानी काय असेल? डकार येतं. युगांडाची राजधानी कुठली असेल? कंपाला आहे. युगांडाची राजधानी कुठली असेल? कंपाला आहे. आणि आफ्रिका खंडामधील देश किंवा इतर अदर कोणत्याही खंडामधील देश, आपल्या देश व राजधान्या पक्के डोक्यात ठेवायचं आहे, जो की खूप खूप फेमस आहेत. ठीक आहे,
लक्षात ठेवा. इथं मी आता तुम्हाला बऱ्यापैकी सांगू शकत नाही, कारण जेवढे पण तुम्हाला मी खूप वेळा सांगितलेलं आहे, की देश व राजधानी तुम्हाला वाचून घ्या, वाचून घ्या म्हणून. तुम्ही वाचलं देखील असेल आणि पेपरला तुम्हाला ह्या देश आणि राजधानीवरती 100% प्रश्न विचारू शकतात. हे अजूनही सांगतो. तुम्ही काय करायचं, जे आपले खंड असतील ना खंड, ठीक आहे, ह्या खंडानुसार राजधान्या काय करा, पाठ करा किंवा वाचून घ्या. खंडानुसार करा. म्हणजे आज जर तुम्ही आशिया खंड घेतलात, तर आशिया खंडामध्ये सगळे देश बाहेर काढा. IMP तरी बाहेर काढणं गरजेचं आहे. त्यानंतर आफ्रिका काढा, त्यानंतर आहे नॉर्थ अमेरिका आहे, हे बाहेर काढा. त्यानंतर युरोप आहे, त्यानंतर साऊथ अमेरिका आहे, ऑस्ट्रेलिया आहे. ठीक आहे, हे खंड जर बाहेर काढलात ना, तर यांच्या मधील महत्वाचे देश बाहेर काढायचं. फेमस असणार आहे, जिथं आपल्याला वाटू शकतं की हे राजधानी महत्वाची आहे, तर ते काढायचं आणि तुम्ही ते वारंवार त्यालाच वाचायचं. दोनदा तीनदा चारदा वाचलात ना, मग हे असे ज्यावेळेस मी सांगत असतो ना हे पॉईंट, त्यावेळेस मला हे आठवतात. परंतु हे करणं गरजेचं आहे, आपण करत नाही, त्यामुळे आपल्याला अवघड जातो. ओके, चल. एक प्रश्न खूप महत्वाचा विज्ञानामधला क्वेश्चन आहे. बिजागिरी सांध्याचे उदाहरण कोणते आहे खालीपैकी? ठीक आहे, बिजागिरी सांधा म्हणजे काय, एका साईडला वागतं फक्त. ठीक आहे, एकाच बाजूला, एकाच बाजूला वागतो. बिजागिरी तुम्हाला माहिती आहे का? बिजागिरी दरवाजाला असतो बघा, दरवाजा. ठीक आहे, दरवाजा एका साईडून वागतो ना. ठीक आहे, तसं. तर कोपरा बघा, हाताचा कोपरा आहे, वागतो का फक्त एका साईडला का चारी राऊंडला फिरतो? नाही. त्यामुळे बिजागिरी सांधा कोपरा आहे. गुडघा बघा, पायाचा गुडघा, तो पण एका साईडला वागतो आणि बोट पण बघा तुम्ही एका साईडला वागतो. ठीक आहे, तर वरीलपैकी सर्वचा आहे राईट आन्सर आहे याचा. पर्याय क्रमांक 4 बिजागिरीचे सांधे लक्षात ठेवा. आणि जो आपला खांदा आहे ना, खांदा, तो खांदा बघा सगळीकडे असा पूर्ण राऊंड फिरतो, हा उखळीचा सांधा आहे. उखळीचा सांधा कुठला असेल, तर तो आहे आपला खांदा, खांद्याचा हाड. इथलं उखळीचा सांधा लक्षात ठेवायचं आहे. बाकी ठीक आहे. चला नेक्स्ट. एक समाधीस्थळ आहे नारायण घाट नावाचं. ठीक आहे, हे नारायण घाट समाधीस्थळ कोणत्या व्यक्तीचे आहे? नारायण घाट म्हणतो आपण. आणि नारायण घाट समाधीस्थळ कोणाचं असेल? हे आहे गुलजारीलाल नंदा यांचा. पर्याय क्रमांक 2. ठीक आहे, हे कोण होते गुलजारीलाल नंदा? हे होते भारताचे 2 वेळा काळजीवाहू पंतप्रधान. भारताचे 2 वेळा काळजीवाहू पंतप्रधान होते. तात्पुरते यांनी पंतप्रधान पद सांभाळलेलं होतं. ठीक आहे, PV नरसिंहराव आहेत. PV नरसिंहराव यांच्या समाधीस्थळाचं नाव आहे PV घाट. PV नरसिंहराव यांच्या समाधीस्थळाचं नाव PV घाट आहे. डॉक्टर राजेंद्र प्रसाद यांच्या समाधीस्थळाचं नाव आहे महाप्रयाण घाट. महाप्रयाण घाट हे आहे डॉक्टर राजेंद्र प्रसाद, दिल्लीमध्येच येतं. के कृष्णकांत यांच्या समाधीस्थळाचं नाव आहे निगमभूत घाट. ठीक आहे, निगमभूत घाट, के कृष्णकांत यांच्या समाधीस्थळाचं नाव आहे. बाकी बरेचसे व्यक्ती होऊन गेले, म्हणजे महात्मा गांधी यांच्या समाधीस्थळाचं नाव काय आहे? महात्मा गांधी, त्यानंतर राजीव गांधी, महात्मा गांधी आहेत, राजीव गांधी आहेत, त्यानंतर इंदिरा गांधी आहेत. चला आन्सर सांगा पटापट बघू. इंदिरा गांधी आहेत, पंडित जवाहरलाल नेहरू आहेत, त्यानंतर लालबहादूर शास्त्री आहेत, लालबहादूर शास्त्री यांच्या समाधीस्थळाचं नाव पटापट सांगायचं आहे. त्यानंतर अटल बिहारी वाजपेयी आहेत, अटल बिहारी वाजपेयी आहेत, वाजपेयी यांच्या समाधीस्थळाचं नाव सांगायचं आहे अटल बिहारी वाजपेयी. ठीक आहे, त्यानंतर महात्मा गांधी, राजीव गांधी, इंदिरा गांधी, पंडित नेहरू, लालबहादूर शास्त्री, त्यानंतर अटल बिहारी वाजपेयी आहेत. त्यानंतर आहे KR नारायणन, जे भारताचे राष्ट्रपती होऊन गेले. चला, यांच्या समाधीस्थळाचं नाव काय काय असते? महात्मा गांधी यांच्या समाधीस्थळाचं नाव आहे राजघाट. राजीव गांधी यांच्या समाधीचं नाव आहे वीरभूमी. इंदिरा गांधी यांच्या समाधीस्थळाचं नाव आहे शक्तीस्थळ. पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या समाधीस्थळाचं नाव काय असेल? शांतिवन. लालबहादूर शास्त्री यांच्या समाधीस्थळाचं नाव विजय घाट. अटल बिहारी वाजपेयी यांच्या समाधीस्थळाचं नाव सदैव अटल. आणि KR नारायण यांच्या समाधीस्थळाचं नाव आहे उदयभूमी. सर्व पॉईंट लक्षात ठेवा आणि बऱ्यापैकी जणांना आन्सर हे करेक्ट दिलेले होते. हे होते तुमचे महत्वाचे प्रश्न आणि महत्वाचे GK. काल मी तुम्हाला क्वेश्चन विचारलं होतं, सजीवांच्या शरीरातील कार्यात्मक व रचनात्मक घटक जो आहे ना, किंवा रचनात्मक कार्यात्मक घटक, त्याला काय म्हणतात? हा क्वेश्चन तुम्हाला विचारला होता. बऱ्याच जणांनी आन्सर योग्य उत्तर दिलं आहे पेशी.
ठीक आहे. पेशी हे काय सजीवांच्या शरीरातील कार्यात्मक व रचनात्मक घटक आहे. पेशी जर नसतील तर पेशी मृत झाल्या तर आपण मेलो म्हणायचं. ठीक आहे. लक्षात ठेवा. नेफ्रॉन हे किडनीचं कार्यात्मक व रचनात्मक घटक आहे. किडनीमध्ये नेफ्रॉन असतात. वायुकोश आहे ना, वायुकोश हे जो आपला फुफ्फुस आहे, फुफ्फुसाचं कार्यात्मक रचनात्मक घटक वायुकोश आहे. आणि पेशींच्या समूहाला काय म्हणतात, ऊती असे म्हणतात. पेशींचे जर समूह असतील ना त्याला काय म्हणतो आपण, ऊती असे म्हणतो. हे बऱ्याच जणांनी आन्सर करेक्ट दिला. चला आजच्या साठी तुम्हाला खास क्वेश्चन आहे तुमच्यासाठी, कमेंट बॉक्समध्ये त्याचा आन्सर सांगायचा आहे मला. प्रश्न असा आहे, केवलादेव राष्ट्रीय उद्यान खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये आहे? केवलादेव राष्ट्रीय उद्यान नॅशनल पार्क हे कोणत्या राज्यामध्ये येतं? ऑप्शन तुमच्या समोर 4 आहेत. केरळ, राजस्थान, ओडिशा आणि छत्तीसगड. वाट बघतो तुमच्या उत्तराची आणि उत्तर देत चला, कळून जातं आपल्याला येतं की नाही ते. ओके चला. आणि इथं आपण थांबूयात. आपला स्पर्धा परीक्षा राजगुरू नावाचं पुस्तक आहे. हे जर कोणी पुस्तक घेतलं नसेल तर जरूर घ्या पुस्तक. 500 रुपयात तुम्हाला घरपोच भेटतं. किंवा तुम्ही जर उदय जे बुक सेंटर आहे, उदय बुक स्टॉल जो औरंगाबाद किंवा छत्रपती संभाजीनगरमध्ये येतं, तर ज्यांना कोणाला माहिती असेल उदय बुक सेंटरचा नंबर, तर त्यांना माहिती करून घ्या. 480 रुपयाला ते घरपोच देतात. ठीक आहे. मग तुम्हाला चेक करा तुम्ही कुठे घ्यायचे तुम्हाला. ठीक आहे. 87 88 43 66 99 ह्या नंबरवरती तुम्हाला संपर्क साधायचा आहे. जर कुठंच पुस्तक मिळालं नाही तर पुस्तकाचा डेमो बघून या, आणि डेमो आवडला तर नक्कीच तुम्हाला पुस्तक घ्यायचं आहे. हे ते ज्या ज्या ठिकाणी आपले बुक स्टॉल आहेत, जिथं पुस्तक मिळतात तिथं मी तुम्हाला दिलेलं आहे. शिवगंगा असेल, सोलापूरमध्ये असतील, संभाजीनगरमध्ये असतील, किंवा भंडारा नागपूरमध्ये आहेत, नागपूरमध्ये आहेत. त्यानंतर तुम्ही ABC आहे पुण्यामध्ये, सातारा आहे, संभाजीनगर आहे उदय बुक स्टॉल. ठीक आहे. तुम्ही बघू शकता. राजधानी एक्सप्रेस आहे, राजधानी एक्सप्रेस म्हणतो, राजधानी बुक स्टॉल आहे सातारा या जिल्ह्यामध्ये. ठीक आहे. तुम्ही इथून पण पुस्तक मागून घेऊ शकता ज्यांच्याकडे नंबर असेल तर, किंवा डायरेक्ट तुम्ही इथं जर असाल जवळ आसपासमध्ये, तर आपण जे पुस्तक पोस्टाने पाठवतो त्याला जवळपास 5 ते 6 दिवस लागतात. ठीक आहे. मग 5 ते 6 दिवस वाट बघण्यापेक्षा तुम्ही जर इथं जाऊन जर पुस्तक घेतलात ना, तुम्हाला लवकर भेटतं. ठीक आहे. 5-10 रुपये एक्स्ट्रा जातील, पण तुम्हाला पुस्तक 100% लवकरात लवकर भेटून जातं. त्यामुळं तुम्ही पुस्तक बुक स्टॉलवरती जाऊन पण नक्कीच घ्यायचं आहे. नाही कुठंच मिळालं तर ह्या नंबरवरती मला व्हॉट्सअप मेसेज करा, तुम्हाला पुस्तक मी पाठवून देतो. ओके चला. आता आपलं जे काही डेली करंट अफेअरची बॅच आहे, ही पण करंट अफेअरची बॅच रोज चालू आहे. तुम्ही जर घ्यायचं असेल तर नक्कीच घेऊ शकता. जीके आणि GS खूप छान पद्धतीने सुधारतं. फक्त आणि फक्त 49 रुपयामध्ये ही बॅच आहे. ₹1.5 रोज. किती पडतं बघा ₹1.5 म्हटल्यानंतर. ओके. आणि जो आपला PDF पण मी देत असतो, जेणेकरून तुम्हाला खूप सोपं जावं दुसऱ्या दिवशी रिव्हिजन करायला देखील. ओके चला. थांबूयात आपण. लिंक कमेंट बॉक्समध्ये सर्वांच्या प्रत्येकाच्या, आणि जे आता आपण शिकलो त्याची मी PDF पाठवून देत असतो. PDF तुम्हाला घेण्यासाठी, ठीक आहे, या नादवरती सिरीजचं जे काही PDF आहे ह्याचं PDF घेण्यासाठी तुम्हाला टेलिग्राम चॅनल आहे आपलं. ठीक आहे. ह्या टेलिग्राम चॅनलला तुम्हाला काय करायचं, जॉईन करायचं आहे. टेलिग्राम चॅनलचं नाव काय असेल, अनुभव स्टडी ऑफिशियल NDSS. रिपीट करतो, सर्व कॅपिटलमध्ये विदाउट स्पेस न देता, अनुभव स्टडी ऑफिशियल NDSS सर्च करा, किंवा ज्या टेलिग्राम चॅनलची जी लिंक आहे ना ते पण आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलं आहे, खाली बघून घ्या, तुम्हाला भेटून जाईल. जाता जाता एकदा सबस्क्राईब करा व्हिडिओ चॅनलला. आवडला तर लाईक करा आणि तुमच्या मित्रापर्यंत शेअर करायला विसरायचं नाही. चला इथं थांबत आपण, भेटूयात नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत पाहत राहा अनुभव स्टडी. थँक्यू. जय हिंद.